नमस्कार प्रेक्षकांनो, पारू मालिकेचा येणारा भाग हा फारच रंजक आहे. कारण यामध्ये आता आदित्य पारूला सोडून दूर गेलेला आहे. व्हिडिओ अगदी छोटा आहे, अगदी शेवटपर्यंत पहा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता ऑफिसमध्ये अहिल्याने सांगितल्याप्रमाणे एक मेमे ठेवलेला असतो आणि त्यानंतर तो सर आता वेगळा विचार करतो आणि अहिल्या देवींसोबत आधीच मी पार्टनरशिपमध्ये आहे आणि त्यांच्या मुलाला काही त्रास झाला तर त्या उलट माझ्यावरतीच फिरतील आणि कोणत्याही मुलाला त्रास होईल असं त्याची आई कधीच वागणार नाही, मुलाच्या हिताचंच चिंतणार. त्यामुळे हा अहिल्या देवींचा नक्कीच कोणता तरी प्लॅन असणार आहे आणि मी हा मेमे कॅन्सल करतोय आणि ताबडतोब आदित्यला बोलवून घेतो आणि त्याच्याशी बोलून सगळं सॉर्ट आउट करतो असं बोलून तो त्याच्या एम्प्लॉईला आदित्यला बोलवून घेण्यास सांगतो. दुसरीकडे आदित्य ऑर्डर हा पोहोचवून वेळेत घरी आलेला असतो आणि सावित्रीनेही त्याला सांगितलेलं असतं की अहिल्या मॅडमनी त्या सरांना सांगून तुमच्यावरती कोणता तरी मेमे ठेवला आहे आणि त्याला आदित्य बाबा तुम्ही चांगला प्रोत्साहन द्या असं आता सावित्रीने आदित्यला इकडे सुचवलेलं असतं. त्यावरती आदित्य सावित्रीला समजवतो. त्यानंतर जेवण करून आदित्य आता झोपायला जातो. त्याचवेळी बरोबर आदित्यला आता पारूची इकडे प्रचंड आठवण येत असते आणि पारूच्या आठवणीत आता आदित्य रडत असतो. पारू काय करत असशील, कुठे आहेस, आणि मला तुझी फार आठवण येते. आज मला खूप एकटं एकटं वाटतंय, पण मला याचंही समाधान आहे की तुझ्या टिफिन सर्व्हिसेसमध्ये मी अगदी वेळेत तुझे डबे नेऊन पोचवले आहेत आणि त्यामुळे तुला तुला गालबोट लागेल असं मी कधीच काही होऊ देणार नाही, असं आता आदित्य रडतच बोलत असतो. तर इकडे आदित्य झोपून जातो आणि दुसरीकडे आता सकाळी आदित्यला ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं. त्यावेळी आदित्यने आता त्याचं सर्व काम करून आलेला असतो व लगेच आता त्याचा बॉस त्याला बोलतो की आदित्य सर या ना, बसा. आदित्य आता चकित होतो की आदित्य सर कसा बोलला, काल तर हा मला बोलत होता की मलाच बॉस बोलायचं, असा आदित्यच्या मनात विचार येतो. मात्र तो आता आदित्यशी नीट बोलतो, आदित्यला आदित्य सर असंही बोलतो आणि आदित्यला आता आपल्या प्रोजेक्टसाठी तुला काहीतरी वेगळं करायचं आहे असं बोलून आता त्याला चेन्नईला पाठवून देणार असतो. तर आदित्य आता मनामध्ये विचार करतो की मी अचानक कसा चेन्नईला जाणार, पारू इकडे घरी नाही आहे आणि मला पारूला सांगितल्याशिवाय जाता येणार नाही. मात्र आदित्य असा विचार करतो की पारू येण्याच्या आतच मी चेन्नईला जाऊन मागे येईन, त्यामुळे मी हे काम घेतोय असं आता घेऊन आदित्य आता चेन्नईला जाण्यासाठी निघतो. तर दामिनी आता झोपलेली असते आणि दामिनीला आता झोपेतच स्वप्न पडलेलं असतं की तिने आता 10 करोडची लॉटरी जिंकली आहे. काल तिने 10 रुपयेवरती 10 करोडच्या लॉटरीचं तिकीट घेतलं होतं आणि आज त्यामध्ये दामिनीला ते 10 करोड लागले आहेत आणि दामिनीच्या अंगावरती असा पैशाचा वर्षाव होतोय. दामिनी आता बेडवरती सर्व पैसे अंथरून त्यावरती झोपलेली आहे आणि स्वप्नात मस्तपैकी ती आता मौज-मजा करतीये, पैशांवरती राज्य करतीये आणि ती तिच्या स्वप्नातली राणी आता इकडे तिच्या स्वप्नातच झालेलं आहे आणि दामिनी फार आनंदात असते. तेवढ्यातच मोहन येतो आणि जोरात दामिनीच्या तोंडावर पाणी टाकतो व दामिनी त्या स्वप्नातून बाहेर येते आणि माझे पैसे कुठे गेले असं आता ओरडू लागते. मोहन त्यावरती लगेच दामिनीला बोलतो की दामिनी अगं काय झालं, कुठले पैसे तुझे, तू कुठे ठेवले होतेस का? दामिनी आता दंगा करू लागते की माझं तिकीट कुठं आहे आणि दामिनी आता तिला लॉटरी लागली आहे का हे पाहण्यासाठीच ओरडत असते. मोहन बोलतो की दामिनी नक्की तुझं चाललंय तरी काय? दामिनी सांगू लागते की काल मी ना बाजारात गेलते तेव्हा 10 रुपयाचं 10 करोडच्या लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, ती लॉटरी आज मलाच लागणार आहे आणि त्या लॉटरीचं तिकीट आता आपण पाहूयात. म्हणून दामिनी आता तिकीट शोधत असते. तर मोहनही तिला शोधण्यास मदत करतो. तर इकडे दामिनीला काही लॉटरी लागलेली नसते. मात्र दामिनीचे आता 10 रुपये वाया गेल्यामुळे मोहन तिला टोमणे देतो आणि त्यानंतर तिकडून निघून जातो. दामिनी बिचारी एकटीच रडत असते की मला लॉटरी का लागली नाही, माझं स्वप्न पूर्ण झालं असतं जर ती लागली असती तर. आता सकाळी सकाळीच दामिनीचा मूड हा ऑफ झालेला असतो, त्यामुळे दामिनीची मात्र प्रचंड चिडचिड होत असते. आता घरामध्ये सर्वच जण आता नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आदित्य आता त्यांना कुठेच दिसत नाही आणि प्रिया आणि प्रीतम हे दोघेजण त्यांच्या खोलीमध्ये असतात. त्यावेळी प्रीतम असं ठरवतो की आज जाऊन दादाची माफी मागायची आणि दादाला सगळ्या गोष्टी सांगून सगळं सॉर्ट आउट करायचं आणि इथेच त्या दिशाचा खेळ थांबवायचा, असा आता प्रीतमने पूर्णपणे विचार केलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रिया ही आता त्याला बोलते की प्रीतम मला माहिती आहे तुम्ही असे नाही आहात आणि तुम्ही आज आदित्य दादांसोबत बोलायला चाललाय, तर आदित्य दादा खूप समजूतदार आहेत, तुम्हाला ते नक्कीच समजून घेतील आणि आजच तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, जास्तीचा वेळ व्हायला नको, असं आता प्रियाही समजवत असते. आणि जे काही मनामध्ये तुमचं चालू आहे ते सर्व आता आदित्य दादांना तुम्ही सांगून टाका, म्हणजे आदित्य दादा आणि तुमच्यामधील जे गैरसमज निर्माण झाले ते तरी दूर होतील, असं आता प्रिया ही प्रीतमला सांगते.
त्यानंतर आता प्रीतम हा आदित्यला शोधण्यासाठी बाहेर येतो. तर आता सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यातच दामिनी ही आता तोंड पाडून आलेली असते आणि इकडे मोहन आता सर्वांसमोर दामिनीची मज्जा घेतो. दामिनी आता लॉटरी कशी हरली आहे हे सर्वांसमोर आता हसत असतो, सांगत असतो. दामिनीने आधीच तोंड पाडलेलं असतं आणि आता मोहन हा चिडवतोय म्हटल्यावरती तर दामिनी पूर्णपणे रुसलेली असते. आणि आता प्रीतम हा आदित्य दादाला आवाज देतच आलेला असतो, दादा दादा कुठे आहेस असा. मात्र आता इकडे प्रीतमला सांगितलं जातं की दादा हा आदित्य हा चेन्नईला निघून गेला आहे. आदित्यचं काहीतरी प्रोजेक्ट वर्क आहे, त्यामुळे तो चेन्नईला गेला आहे आणि आता त्याला यायला वेळ होईल असं देखील आता इकडे प्रीतमला सांगितलं जातं. प्रीतमचं आता बोलणं हे अर्धवटच राहतं. आता इकडे पारू ही गेलेली असते, त्यानंतर आदित्यही गेलेला आहे. म्हणजे ह्या दिशाने बघा किती डोकं लावले आणि त्या दोघांनाही तिकडून बाहेर काढून टाकले. आधीच दिशा बोलत होती की पारू तुला याची परतफेड करावी लागणार आहे आणि तू जे काही माझा अपमान करतेस त्या सर्वाचा बदला एक एक करून मी घेणार आहे असा देखील आता दिशाने इकडे धमकी दिलेली असते पारूला. त्याप्रमाणेच आता तिने सुरुवातीला पारूला किडनॅप केलेलं आहे, त्यानंतर आता आदित्यलाही किडनॅप केलेलं आहे आणि आता प्रीतमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आता किर्लोस्कर घरावरती निशाणा धरलेला असतो. आता किर्लोस्कर कुटुंब तिला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं आहे, म्हणूनच तिने हा आखलेला सर्व प्लॅन आता हळूहळू वर्क होत असतो. आणि त्यात गुरुजींनीही सांगितलेलं आहे की आदित्यचं सुरक्षा कवच कमकुवत होत चाललेलं आहे. म्हणजे तेच पारूला किडनॅप केल्यामुळे पारू ही आता कमकुवत होत चालली आहे आणि पारू आता आदित्यसाठी सुरक्षा कवच म्हणजे आदित्यचं सुरक्षा कवच हे कमकुवत होत आहे असं देखील गुरुजींनी इकडे अहिल्यादेवींना सांगितलेलं असतं. मात्र अहिल्यादेवी पारूला विसरून फक्त आदित्यला जपण्याचा, आदित्यला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र इकडे अहिल्यादेवींच्या थोडं देखील लक्षात येत नाही की पारूच्या जीवाला काहीतरी धोका असेल. सुरक्षा कवच कमकुवत होत चाललंय म्हणजे ते सुरक्षा कवच पारूच होती आणि पारू आता नक्की कुठे गेली आहे तिचा शोधही घेण्याचा अहिल्यादेवींनी थोडाही प्रयत्न केलेला नाही. पण या दिशाने मात्र आता आदित्यला आणि पारूला एकत्रच बांधून ठेवलेलं आहे आणि सर्व बदला घेण्यासाठी दिशाचं हे सर्व प्लॅन होता. पण दामिनीला पण देखील तिने थोडंही कळून दिलेलं नसतं. काही दिवसांपासून दिशा देखील घरामध्ये नाही आहे याचा आता दामिनीला जाणीव होते आणि आता ह्या सर्व गोष्टींचा उलगडा इकडे श्रीकांतच लावणार आहे असं आपल्याला येणाऱ्या प्रोमोत पाहायला मिळते. तर आता प्रीतम आणि श्रीकांत हे दोघेजण मिळून आदित्य आणि पारूला दिशाच्या तावडीतून सोडवू शकतील का? त्या दिशाची काळी सावली किर्लोस्कर कुटुंबावरून दूर घेऊन जाऊ शकतील का आणि त्या दिशाची कायमची हक्कलपट्टी करू शकतील का? हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.